राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अभित नाईक यांनी कणकवली तालुक्यातील शिवडव तांबडवाडी येथील गणपती विसर्जनासाठी गणेश घाट बांधून देण्याची ग्रामस्थांची मागणी पूर्ण केली आहे। राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अभित नाईक यांच्या हस्ते गणेश घाटाचे लोकार्पण करण्यात आले। अभित नाईक यांचे आभार मानण्यात आले। यावेळी माजी उपसरपंच आणि राष्ट्रवादी जिल्हा सचिव सतीश पाताडे, रिजा नाईक, राष्ट्रवादी कणकवली शहर अध्यक्ष इम्रान शेख, राष्ट्रवादी कणकवली महिला तालुकाध्यक्ष स्नेहल पाताडे, गजानन पाताडे, माजी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेश पाताडे, वसंत कोरगावकर, रंजिता पाताडे, कृष्णा मोर्ये, धनंजय पाताडे आणि गावातील इतर ग्रामस्थ उपस्थित होते। या ठिकाणी गणेश घाट आपण जो पाहत आहात, या ठिकाणी हा गणेश घाटाचं योगदान म्हणजे लोकार्पण सोहळा आज इथे आयोजन केलेला आहे। माननीय राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी या ठिकाणी मोलाचं सहकार्य करून हा जो गणेश घाट इथं आपल्याला दिसतो आहे तो त्यांनी मोलाचं सहकार्य करून बनवून दिलेला आहे आपल्या निधीतून। त्याचप्रमाणे ही जी अडचण होती याप्रमाणे अजूनही त्यांची कामं बाकी आहेत। आपण जर आलो गणपती घेऊन तो रस्ता सुद्धा पूर्णत्वास न्यायचा आहे, ते पण एक काम बाकी आहे। बाकीची पण छोटी मोठी कामं बाकी आहेत, ती पण यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्याने करायची आहे। या ठिकाणी आम्ही त्यांना विनंती करतो आहोत की या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आज तुम्ही इथे उपस्थित राहिलात। हा गणेश घाट लोकार्पण सोहळ्यासाठी आपण स्वतः उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपले मी या तांबडवाडी आमच्या गणपती मंडळ, वडकरेश्वर मंडळ या सर्व आपले मनपूर्वक आभार मानतो आणि स्वागत करतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।